वरती कोणी ट्विट केले, मी काही कोणाला बोलले नाही. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही आम्हाला वाटेल तसं बोलणार, हलक्यात घेणार, असं नाही चालणार ना. महिलांचं काय, त्यात 3-4 महिला आम्ही आहोत तिकडे परिषदेमध्ये. तुम्ही असं महिलांना हलक्यात घेऊ शकत नाही. जी माझी भावना होती ती मी काल मांडली. आणि काल कोणी कोणी काय ट्विट केले, आता तुम्ही जर आम्हाला बोलणार, आम्ही कुठपर्यंत ऐकणार? पण आम्ही काय रस्त्यावर नाही पडलोय ना, आम्हालाही घरदार आहे, संसार आहे. मग ज्या वेळेला तुम्ही असं आम्हाला बोलता तेव्हा आम्ही एकच शब्द वापरला, जे लोक बोलतात ते आम्ही म्हटलं. त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे? तुम्ही एक दगड मारला तर समोरून दगड येणारच आहे, त्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला माझ्यावरती इतक्या खालच्या पातळीचं बोललं जातं. का बोललं जातं बाबा? मी तर एकच प्रश्न विचारला, पण मला जे वाटलं ते मी बोलले. सुषमा अंधारेने खास करून ट्विट तुमच्यावरती केलेला मला तेच आहे. म्हणायचं, काही संबंध आहे का? काही संबंध आहे का त्याचा? काही संबंध नव्हता. त्यांच्या नेत्याने माझं नाव घेऊन प्रश्न विचारला म्हणून मी त्यांना उत्तर दिलं. यांनी मध्ये उडी मारली आणि मग काय काय लिहिलं माझ्याबद्दल. आम्हालाही वाटतं ना, काय लिहिता तुम्ही? तुम्हाला काय माहिती आमच्याबद्दल? मग आम्ही एकच प्रश्न विचारला, मग एवढा हंगामा कशासाठी? संजय राऊतांनी सुद्धा असं म्हटलं की खालच्या पातळीची भाषा जी आहे ती तुम्ही सभागृहात वापरली, सभागृहाची गरिमा. प्लीज बोलू नये, बोलूच नाही. सर्वज्ञानी तुम्ही तर बोलूच नका, तुम्हाला तो अधिकारच नाहीये. थँक्यू. नाही, माझी पार्टीची साहजिकच आहे. चित्रात वाघ आपल्या सोबत होत्या, त्यांनी म्हटलेले आहे की संजय राऊत यांनी बोलू नये, त्यांनी जी आहे ती गरिमा खालवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मी माझी भूमिका जी आहे ती सभागृहात मांडली असं त्यांचं वक्तव्य पाहायला मिळत आहे. कॅमेरामन संतोष कदमसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई.